तर आला पावसाळा आणि आता आपलं आरोग्य सांभाळा असं आपण नेहमीच म्हणतो आणि पुन्हा तशीच परिस्थिती आहे, कारण वारंवार प्रशासन या संदर्भात नागरिकांना सतर्क करत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मात्र तरीही कोल्हापूर या ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आढळले, यामुळे वेळीच खबरदारी घेत महापालिका ॲक्शन मोडवर आली आहे। तब्बल 1.5 लाखांहून अधिक घरांचं सर्वेक्षण महानगरपालिकेने केलंय। अनेक ठिकाणी डेंग्यू डासांच्या अळ्या सुद्धा आढळून आलेल्या आहेत। कीटकजन्य जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव असले 4 महिने आहेत, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर असं। त्या जून महिन्यामध्येच आपल्याला 22 डेंग्यूचे रुग्ण आढळून आलेले आहेत। ती संख्या पुन्हा वाढत जाणार आहे। दैनंदिन स्वरूपाचा हा सर्वे आहे। या कालावधीमध्ये आम्ही सर्वेचं प्रमाण जास्त वाढवते। साधारण 1.5 लाखाच्या वरती घरांचा सर्वे झालेला आहे आणि जिथे डेंग्यूचे रुग्ण आढळून आले तिथे आम्ही ते पुन्हा दुबार सर्वे करत असतो। साधारण 15 दिवसातून आशाताई प्रत्येक घरोघरी जात असतात आणि ह्या 1.5 लाखाच्या वरती जरी सर्वे झाला असेल तरी आम्ही पुन्हा रिपीट 15 दिवसांनी पुन्हा सर्वे करत असतो आणि पुढचा आढावा प्रतिबंध करायचा प्रयत्न चालू आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।